तर मुंबईमध्ये हिंदुत्वाचा झेंडा फडकणार असं म्हणतायत खासदार राहुल शेवाळे। आता तरी सुधारा असं राहुल शेवाळे यांनी राऊतांना म्हटलेलं आहे। आमची भूमिका शिवसेनेके साथ अब की बार 400 पार असंही त्यांनी म्हटलंय। शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आपल्या सोबत आहे। सगळ्यात पहिले सर होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि एकदम छान दिसताय तुम्ही या सगळ्या विविध रंगांमध्ये। काय भावना आहेत तुमच्या आजच्या दिवशी? आज हा होळीचा उत्सव, रंगपंचमीचा उत्सव सर्व देशभरात आनंदाने साजरा होतोय आणि हा विविध रंगांचा उत्सव आहे। परंतु आज ह्या निवडणुकीच्या वातावरणात एकच रंग आहे, हिंदुत्वाचा रंग, आणि तोही भगवा रंग। भगवा रंग म्हणजे विकासाचा रंग, आणि हे विकास पर्व मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात गेले 10 वर्ष चालू आहे आणि आता ते विकसित भारतापर्यंत पूर्ण होणार आहे। आणि त्याकरता सर्व भगवमय वातावरण झालेलं आहे। आणि आमच्या शिवसेनेच्या दृष्टिकोनातून पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी सांगितलेलं आहे की हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व। त्यामुळे हा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे, तसा हा राष्ट्रीयत्वाचा रंग आहे। त्यामुळे हा राष्ट्रीयत्वाचा रंग असल्यामुळे पूर्ण राष्ट्रमय भगवमय झालेलं आहे। नक्कीच, पण तुमचे जे विरोधक आहेत तुमच्या नावाने राज रोज शिमगा करतायत, त्यांना काही होळीच्या निमित्तानं बोलू इच्छिता? बुरा न मानो होली अशी म्हणायची पद्धत आहे, त्यामुळे त्यांना काही संदेश, त्यांना काही मेसेज या होळीच्या निमित्तानं तुमच्याकडून? नाही, त्यांना हाच संदेश आहे की आता तरी सुधरा एवढं सगळं झाल्यानंतर, नाहीतर याच्यापेक्षा पण आयुष्यात खूप बेरंग होतील। तरी आता आमची भूमिका आहे 45 महाराष्ट्रात जिंकायची आणि देशामध्ये 400 पार। त्यामुळे शिवसेनेची भूमिका आहे शिवसेना के साथ अब की बार 400 पार और अब की बार बालासाहेब ठाकरे जी के विचारों की मोदी सरकार। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।